विधानसभा निवडणुकींचा निकाल लागलेला आहे. राज्यामधील जे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे. मात्र यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका देखील पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी एक संदीप क्षीरसागर जे की विद्यमान आमदार होते बीड विधानसभेचे, त्यांनीच फक्त गड राखलेला आहे. तर 5 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत. मात्र हा फटका कशामुळे बसला, प्रचारामध्ये कोणते मुद्दे होते, बीडच्या पत्रकारांना काय वाटतंय, बीडच्या संपादकांनी नेमकी काय जाणून घेतलेलं आहे, काय वार्तांकन केलं आहे, काय मुद्दे नेमके समोर आले पाहिजे होते, काय मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीला फटका झालाय, ज्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कव्हर केलेली आहे तेच माझ्या सोबत दैनिक सहा दैनिक रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेशजी सावंत आहेत. सर, मुंबईमध्ये मनपूर्वक स्वागत. कोणत्या मुद्द्यामुळे महाविकास आघाडी बॅकफुटवरती गेली? मुद्दे अनेक आहेत त्याच्यामध्ये. काय आहे की एवढं मोठं की आघाडीच्या महायुतीच्या विरोधात प्रचंड प्रमाणात वातावरण निर्माण झालेलं होतं. परंतु गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये मग भारतीय जनता पार्टी असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे सेना असेल, यांनी एक विजयाचं विजन एक त्यांनी तयार केलं होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसेल की लाडकी बहिणीच्या जी योजना त्यांनी आणली आणि तिचा प्रचार आणि प्रसार जे की एकदम खालच्या लोकांपर्यंत नेला, त्याचा एक मोठा इफेक्ट म्हणजे की आघाडीला बॅकफुटवर नेण्यात ठरला. म्हणजे की सर्वसामान्य महिला, आपण ग्रामीण भागातलं जर मतदान पाहिलं ना, तर ज्या गावामध्ये त्यांना मतदान पडणार नाही महायुतीला, तिथं रोष आहे किंवा तिथं जातीय समीकरणामध्ये की ते बसत नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या महायुतीला मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग याचा अर्थ असा की ठीक आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण निर्माण झालं, त्याचा फटका महायुतीला बसला. परंतु त्यांनी एक विकासाचं एक स्वप्न दाखवलं भविष्यामध्ये की महिलांसाठी, दुर्बलांसाठी आपण काय करू शकतो, हे जे वेगवेगळे त्यांनी आपण विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आमिष दाखवले. परंतु ते आमिष आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा महिलांनी मात्र की नाही, आपल्याला 1,500 रुपये भेटतोय, 2,000 रुपये भेटतोय की हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा भेटला. नक्कीच पाहायला गेलं तर बीडच अशी एकमेव जागा आहे की संदीप क्षीरसागर विजयी होऊ शकत नाही असं पहिल्यांदा चुकीचा नरेटिव्ह पसरवला गेला. मात्र तीच जागा कायम राखलेली आहे. 6 विधानसभा मतदारसंघात थोडा आम्हाला शॉर्टकटमध्ये सांगा नेमकं कशामुळे काय झालं? नाही, बीडच्या जागेच्या बाबतीत तर आपण एक लक्षात घ्या की गेल्या 4 वर्षापासून की संदीप क्षीरसागर यांना आमदार केलं किंवा यांना निवडून दिलं ही चूक केली, अशा पद्धतीचे लोक चर्चा करत होते. आमदार संदीप क्षीरसागरांकडे एकही माणूस म्हणजे की त्यांच्याकडे राहिला नव्हता, नगर सेवक नाही ना किंवा काही नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस की उमेदवारी देण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला, मग अनेकांनी की संदीप क्षीरसागरांच्या जागेवर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. बहुतेक जणांना असं वाटायचं की नाही, की संदीप क्षीरसागरांची उमेदवारी या ठिकाणी येणार नाही, त्या ठिकाणी दुसरा येईल. परंतु त्यांची निष्ठा शरद पवारांच्या बाबतीत मध्यंतरी जे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस शरद पवारांची बाजूला, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती, त्याच्यात त्यांना उमेदवारी भेटली. मग अशा परिस्थितीमध्ये संदीप क्षीरसागर निवडून येणार का, तर सगळ्यांना वाटायचं की नाही. परंतु की मुस्लिम वोटिंग जी मोठा गट्टा आहे मुस्लिमांच्या वोटिंगचा, ती वोटिंग 100% की आघाडीच्या बाजूने जाईल हा विश्वास संदीप क्षीरसागरांना होता, आघाडींनाही होता. आणि त्याच्यानंतर दुसरा एक असा विषय झाला की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी संदीप क्षीरसागरांना पाठिंबा दिला. ती एक त्यांच्यासाठी एक जमेची बाजू ठरली. सॉरी, जयदत्त क्षीरसागरांनी इकडं यांना पाठिंबा दिला, योगेश क्षीरसागरांना पाठिंबा दिला. मग अशा वेळेस काय झालं की योगेश क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर एकत्रित आले. मग आता कुठल्याही परिस्थितीत योगेश क्षीरसागरांचा विजय होईल असं वाटत होतं. परंतु शरद पवारांच्या सभेमध्ये आता कसं तर जरांगे पाटील म्हणतील तसं ही भूमिका घेऊन त्यांनी मराठा लोकांनाही आपल्याकडं ओढलं गेलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जयदत्त क्षीरसागरामुळं ही निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. आणि अटीतटीच्या नाहीतर जयदत्त क्षीरसागर जर योगेश क्षीरसागरकडे नसते तर आपण एक थोडंसं लक्षात घ्या, जयदत्त क्षीरसागर 10-5 हजार नाहीत का मतदार, तर नक्कीच आहेत. तशा परिस्थितीतही फक्त की मराठा वोटिंग, मुस्लिम वोटिंग एवढ्याच विषयावर संदीप क्षीरसागर म्हणून ते निवडून आलेत का, तर यापेक्षा की शरद पवारांचा उमेदवार म्हणून ते निवडून आलेत हे आपल्याला स्पष्टपणे म्हणायला काही हरकत नाही. त्यामध्ये लपवण्यासाठी काही नाही. राज्यामध्ये महायुतीला भरघोस असं पाठबळ मिळालेलं आहे. मात्र महाविकास आघाडी बॅकफुटवर गेलेली आहे. बीडमध्ये काय घडलं की 5च उमेदवार महायुतीचे आले आणि 1 उमेदवार महाविकास आघाडीच्या. कारण आपण पाहू शकतो की पवार साहेबांच्या सभेला गर्दी जमली, सगळ्या गोष्टी झाल्या, महायुतीच्या विरोधात रोष होता. काय नेमकी झालं की थेट मतदान रूपे ते दिसलं नाही? महायुतीने यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी
मताचं ध्रुवीकरण जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल याकडे प्रचंड लक्ष दिलं. आणि आपण पाहत होतो निवडणुकांमध्ये मुस्लिम आणि मराठा समाज हा आक्रमक आहे आणि हा चर्चेत राहायचा की नाही आता आघाडीचं सीट आपण पाडणार, आपण महायुतीचं सीट आपण पाडणारच, हे सातत्याने म्हणायचं ते. परंतु महायुतीला जे मतदान करणारे लोक आहेत का, मग ते मायक्रो ओबीसी असेल, आरएसएसचा केडर असेल, हिंदुवादी असेल, बटेंगे कटेंगे, हे सगळे विषय झाले. आणि तो केटर कधीच बोलत नव्हता, ती एक सुप्त लाट होती. आणि त्या सुप्त लाटेमुळे एक तर बटेंगे कटेंगे बाटले आणि कटले गेले कोण, तर मराठा आणि मुस्लिमान याच्यामध्ये मताचं ध्रुवीकरण झालं. ओबीसी मतदार आणि हिंदुवादी मतदार हा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे आपल्याला हे मोठं चित्र पाहायला भेटत आहे. फक्त बीडची जागा ती अल्पमतामध्ये राखण्यामध्ये संदीप क्षीरसागर यांना यश आलं आणि बाकीच्या पाचीची ज्या जागा होत्या त्या महायुतीला गेल्या. नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये असं झालं होतं की संदीप क्षीरसागर विजयी होणार नाहीत, नरेडू पसरवण्यात आला. तर बीडची जागा त्यांनी गड राखलेला आहे. 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकच की महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे. बाकी 5 जागेवरती महाविकास आघाडी कुठं कमी पडली आणि कोणते मुद्दे नेमकी समोर आले किंवा कोणत्या मुद्द्यांचा फटका त्यांना बसला? बघा, तिकीट देण्यामध्ये मुळात मला वाटतं की महाविकास आघाडीकडून मोठ्या चुका झालेल्या आहेत. जर तुम्ही आष्टी मतदारसंघाचा विचार केला तर आष्टी मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे जर यांना तिकीट दिलं असतं तर ते सीट कदाचित तिथून निघलं असतं. गेवराईमध्ये विद्यमान आमदार लक्ष्मण पवार आहेत, त्यांना जर तुतारीने तिकीट दिलं असतं तर ती जागा सुद्धा राखण्यामध्ये त्यांना यश आलं असतं. तुम्ही माजलगाव मतदारसंघात जर पाहिलं तर रमेश आडसकर यांची चांगली हवा होती, त्यांना जर तुतारीने तिकीट दिलं असतं तर आज तिथला सुद्धा निकाल जो आहे तो वेगळा राहिला असता. आणि परळीमध्ये तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रकार करता, हे लोकांना पटलं नाही. त्या ठिकाणी जर तुम्ही ओबीसी विरोधात ओबीसी उमेदवार दिला असता तर कदाचित धनंजय मुंडे यांचा 1,40,000 जो विजय झालाय यामध्ये वेगळा सुद्धा निकाल लागू शकला असता त्या ठिकाणी. यामुळे महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपापासून ते अहमपणात गेले किंवा त्यांना वाटलं की लोकसभेला जे आम्हाला यश मिळालं ते आता हेच यश आहे. काय असतं, निवडणुकीचा सामना करताना बेसिक मुद्दे जे असतात, बेसिक प्रश्न असतात, त्या प्रश्नाला तुम्हाला हात घालावाच लागतो. ह्यांनी तसं केलं नाही. फक्त जातीवर निवडणुका लढवता येत नाहीत. महायुतीने बघा, लाडकी बहीण योजना जी म्हणजे त्यांची चांगली प्रमुख योजना, त्यासह इतर योजनाच्या अनुषंगाने ते ह्या निवडणुकीचा सामना त्यांनी केला. लोकसभेला कुठं चुका झाल्या त्यांनी त्या सुधारल्या आणि निकाल आपल्या समोर आहे सर्वांसमोर. नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही, फटका झालेला आहे. विरोधी पक्षनेता पद जे आपण स्थापन करतो त्यासाठी सुद्धा संख्याबळ म्हणावं असं त्यांच्याकडे नाही. याचा फटका आणि फायदा महायुतीला कशा पद्धतीने झाला? नक्कीच लाडकी बहीण योजना चालली बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये असेल. मनोज जरांगे पाटलांना ठोक भूमिका न घेतल्यामुळे हा फटका बसलाय. नक्कीच. आपण तुम्ही बघा ना, लोकसभेला जे चित्र होतं तेच चित्र विधानसभेला बी होतं, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी का तटस्थ भूमिका घेतली हे त्यांनाच माहिती आहे. परंतु यामागे मोठं काहीतरी कारण असणार आहे. परंतु जर मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेसारखी जर ताकद लावली असती तर याचा सर्वात मोठा फायदा महाविकास आघाडीला झाला असता. परंतु एक अभ्यासक म्हणून जर विचार केला तर लोकसभेमध्ये जे यश मिळवलं यामध्ये तुतारीचे जे आहेत किंवा महाविकास आघाडीचे आहेत मंत्री यांनी साधा एक शब्द सुद्धा काढला नाही की आम्हाला मनोज जरांगे फॅक्टरचा फायदा झाला. कदाचित हा रोष सुद्धा असू शकतो आणि जो अहमपणाच्या बाबतीमध्ये जे हे सर्वच महाविकास आघाडीचे नेते होते, कदाचित त्याचा फटका सुद्धा त्यांना ह्यामध्ये बसला. परळीमधली निवडणूक तुम्ही स्वतः कव्हर केलेली आहे, संपूर्ण तुम्ही त्याचं वार्तांकन केलेलं आहे. निवडणुकी दरम्यान मतदानादरम्यान दगडफेक सॉरी तिथले मशीन फोडलेले असतात दगड फेकून, किंवा तिथले जे वायर आहे ते सीसीटीव्हीचं काढलेलं आहे. अशा संपूर्ण घटना समोर आलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोप झाले, हे संपूर्ण घडलेलं आहे. याचा फटका जरी असला तरी ते मतदानावर दिसला नाही. त्याचा उलट मला वाटतं रिॲक्शन झाला असावं या ठिकाणी. परळी मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की बूथ कॅप्चरिंगचे जे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत याचं उलट रिॲक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कधी कधी काय असतं, एखाद्या ठिकाणची बदनामी होत असेल तर ती बदनामी मोडीत काढण्यासाठी सुद्धा मतदार दुसऱ्या बाजूने जातो. कदाचित मला वाटतं परळीमध्ये जो प्रकार तिथले जे ईव्हीएम मशीन वगैरे फोडण्याचे प्रकार झाले, त्या ठिकाणी काही बूथ कॅप्चरिंग होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, कदाचित हे घडून आणलं असावं, हे रिॲक्शन तसं त्या ठिकाणी दिसून आलं. मात्र त्याचं मतदानामध्ये ते रूपांतर झालं नाही. हे बघा, त्या ठिकाणी मुळामध्ये तुतारीकून जो उमेदवार देण्यात आले होते राजेसाहेब देशमुख यांना त्या ठिकाणी विशेष काही असा करिश्मा करता आला नाही. राजेसाहेब देशमुख यांच्याऐवजी तिथे जर
दौंड किंवा राजेसाहेब फड दिले असते तर कदाचित त्या 2 उमेदवारांनी टक्कर दिली असती. परंतु मला वाटतं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी परत जातीय समीकरणे जुळवायची होती, मराठा विरोधात ओबीसी वाद. यामुळे त्या ठिकाणी ते फॅक्टर चाललं नाही. ओबीसी विरोधात जर ओबीसी दिला असता, आता मला सांगा, राजेसाहेब फड तिथं चांगल्या प्रकारे काम करत होते, जर त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित एवढा जो मोठा फरक आहे लीडचा, जे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये चेंजेस मोठ्या प्रमाणात झाला असतं. परंतु मला वाटतं तसं ते महायुतीला करायचं नव्हतं. आष्टी विधानसभा मतदारसंघ असा आहे की तिथं महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आहे, मात्र महायुतीचे तिथे 3 उमेदवार होते. मग ते भाजपाचे धोंडे असतील, राष्ट्रवादीचे आजबे असतील आणि दुसरे भाजपाचे जे आहेत ते महायुतीचे सूर्यदास असतील. मात्र एवढं जरी गणित विरोधात असताना देखील महाविकास आघाडीचे जे महबूब शेख आहेत त्यांना म्हणावं असं मतदान मिळालं नाही. कारण हे मतदान कमी करण्यामध्ये महायुतीमधील नेते रस्सीखेच करत होते, मात्र त्याचा फायदा का झाला नाही महाविकास आघाडीला? हे बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची जी तटस्थ भूमिका होती याचा सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात तोटा जो आहे तो महाविकास आघाडीला झालाय. आणि विशेष म्हणजे महबूब शेख यांचं तिकीट ज्यावेळेस फायनल झालं त्यावेळेस सुद्धा त्यांच्याच समाजातील लोकांनी हे फक्त लॉलीपॉप दिल्याचं काम जे आहे तुतारीने केलं आहे. साहजिकच आहे. आता तुम्ही बीड मतदारसंघात बघा, मुस्लिम समाजाचा वोटर जास्त आहे, बरं तुम्हाला द्यायचाच होता तर तुम्ही बीड मतदारसंघात द्यायला पाहिजे होता. आष्टीमध्ये मुळात एक मुस्लिम समाज कमी आहे आणि त्यातली त्या ठिकाणी आपण 3 उमेदवार बघितले, दिग्गज उमेदवार आहेत. महबूब शेख यांचं युवकामध्ये काम जरी चांगलं असलं तरी त्यांची तेवढी जी नाळ असते सर्वसामान्यांशी ती अजूनही नाहीये. त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. महबूब शेख यांचं काम चांगलं आहे तर नक्कीच काम प्रामाणिक आहे, परंतु हे 3 जे दिग्गज जे होते ना त्यांच्या तुलनेत त्यांचं काम कमी आहे. आणि त्यात मनोज जरांगे पाटील यांची जी तटस्थ भूमिका आहे याचा सर्वात मोठा फटका जर बसला असेल तर तो आष्टीमध्ये बसला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, निकालाच्या पार्श्वभूमीवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी चंपावती पत्राचे जे आहेत ते चौरे सर माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं होतं, मात्र निकालामध्ये चित्र दिसलेलं नाही. तुम्ही संपूर्ण निवडणूक कव्हर केलेलं आहे, वार्तांकन केलेलं आहे. कोणत्या मुद्द्यामुळं महायुतीचं सरकार लागलं? आणि बीडमध्ये आपण पाहू शकता की संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत की निवडून आलेले आहेत. बाकी 5ही ठिकाणी महायुतीला यश मिळालेलं आहे. त्याचे कारण काय आहेत, फटके काय आहेत, कोणता फॅक्टर चालला, कशामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते बदललेलं आहे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो ओबीसी आणि मराठा असा जो मताचं ध्रुवीकरण झालं गेलं, हे फक्त बोललं जातं परंतु तसं झालं गेलं नाही. आणि त्याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल अशी शक्कल काही राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी लढवली होती, परंतु तो फॅक्टर देखील फारसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालला नाही. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये काही शासनाच्या चांगल्या कल्याणकारी योजना असोत, लाडकी बहीण सारखी नुकतीच योजना केलेली असेल, लाडक्या बहिणीचाही 100% फायदा महायुतीला झाला असं म्हणता येणार नाही, परंतु जो काही फायदा झाला तो लाडक्या बहिणीचा थोडाफार आहे. आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं एक सांगता येईल, प्रत्येक ठिकाणी बंडखोर आणि काही अपक्ष उमेदवार उभे राहिल्यामुळे महाविकास आघाडीचे जे हक्काचं मत होते ते हक्काचं मतदान प्रामुख्याने विभागलं गेलं. त्याचा फायदा महायुतीला झाला. आणि काही निवडणुका स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न असतात, अशा प्रश्नावर ह्या निवडणुका लढल्या गेल्या. बीड जिल्ह्यामध्ये परळीचा विषय वेगळा असेल, बीडचा विषय वेगळा असेल, गेवराईचा विषय, प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे विषय होते. परळीच्या मतदारसंघामध्ये जो मोठ्या फरकाने जो महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा विजय झाला, त्याला त्यांनी स्वतः केलेली मेहनत आणि जनतेने कामाचा माणूस आपल्या हे पाहून झालेलं मतदान आहे. आणि आपण जर म्हणलात की महायुतीचे इतर 5 उमेदवार आले, महाविकास आघाडीला केवळ बीड जिल्ह्यामध्ये 1 जागा मिळाली. बीड शहरामध्ये प्रामुख्याने जो मतदार वर्ग आहे तो सुजान आहे. आपण कितीही ओबीसी, मराठा, मुस्लिम असा जरी बाहेर चर्चा होत असली तरी ती फक्त चर्चा आहे. लोक आता सुजान झालेले आहेत. त्यांना कामाचा माणूस कोण आहे हे आपल्याला कळतं. आणि कामाचा माणूस ह्या सर्व उमेदवारामध्ये जर योग्य वाटत असेल तर त्या उमेदवाराच्या पाठीमागं जनता गेली, मतदार गेलं. आणि त्यामध्ये केवळ संदीप क्षीरसागरांच्या पाठीमागं सर्व वर्गातील सर्व समाज पाठीमागे राहिला. आणि जी काही पक्षाची मतं असतात ही मतं संदीप क्षीरसागरला मिळाली गेली. त्यामुळे त्यांचा हा बीडमध्ये एकमेव विजय झाला.
आता तुम्ही म्हणताल की हा एकमेव विजय महायुतीचा बीडमध्येच कसा काय झाला, महाविकास आघाडीच्या उमेदवार, मग बाकी ठिकाणी का झाला नाही? तर त्याला तिथे स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक वातावरण, स्थानिक प्रश्न हे सर्व जुळून आल्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला आणि तो विजय त्यांना मिळाला. नक्कीच पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस उमेदवार देण्यामध्ये पक्ष प्रवेश असतील, एका एका मतदारसंघातील 2-2 प्रवेश शरद पवारांनी घेतले. मग बीड असेल, मग माजलगाव असेल किंवा अन्य ठिकाणी आष्टी असेल, किंवा मग इकडं पाहायला गेलं तर आष्टीचे कापा होतं की तिथं डबल प्रवेश झाला नाही किंवा तिथे उमेदवार देखील वरच्या लेवलचा दिला गेला. मात्र केजमध्ये असं झालं की ज्या संगीता ठोंबरे आहेत तिथल्या माजी आमदार आहेत त्या देखील शरद पवारांना भेटून आले. इकडे पृथ्वीराज साठे असतील, मग तिकडं अंजलीताई असतील, अशा अनेक वेगवेगळे विषय पाहायला मिळाले. गेवराईमध्ये देखील लक्ष्मण पवार भेटून आले. ह्याचा देखील फटका बसला जातोय किंवा असं बोललं जाते, नेमकी काय वाटतं तुम्हाला? बिलकुल तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे. पहिली गोष्ट आहे की उमेदवारी देताना नेतृत्व हे स्थानिक पदाधिकारी आहेत, त्यांचे मत विचारात घेत. परंतु उमेदवारी देतानाच माझं तर असं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडीने उमेदवार देताना चुकीच्या पद्धतीचे उमेदवार दिले गेले, जे की पक्षासाठी त्यांचं कोणतंही योगदान नसताना ऐनवेळी आलेले अनेक उमेदवार. माजलगाव मतदारसंघामध्ये मोहन जगताप भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आले, त्यांना उमेदवारी मिळेल. भाजपचे दुसरे उमेदवार रमेश अळसकर पक्षामध्ये गेले आणि ऐनवेळी ह्या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यामुळे एक नाराज झाला आणि ही मताची विभागणी झाली गेली. त्याचा फायदा महायुतीला झाला. आष्टी मतदारसंघामध्ये पक्षामध्ये आलेले नसले तरी पक्षाचे एकनिष्ठ शेख महबूबुल्ला होते, परंतु त्यांचा मतदारसंघामध्ये कोणताही संपर्क नसल्यामुळे त्यांना तिथं पराभव स्वीकारावा लागला. अशा गेवराईमधील बाब, गेवराईमध्ये देखील लक्ष्मण पवार स्वतः होते, म्हणजे भाजपमधून आलेले होते. त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित फायदा झाला असता, परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. पूर्वीच महायुतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्यामुळं आणि महायुतीमधील काही उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी नाही, पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली आणि बंडखोरीमुळे विजयसिंह पंडितांना फायदा झाला. नक्कीच पाहायला गेलं तर गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पंडित निवडणूक पाहायला मिळाली. मात्र 2014 असेल, 19 असेल, पंडित विरुद्ध पवार पाहायला मिळाली. मात्र पवार आहेत ते फार बॅकफुटवरती गेले. काय नेमके चित्र असेल? पवार बॅकफुटवर जाण्याचं कारण एकतर मराठा आरक्षणाचा विषय ताजाच होता. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोणताही मराठा नेता उघडपणे, तो भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा शिवसेनेचा असेल, उघड कोणतीही भूमिका घेत नव्हता. जनसामान्याचा रोष हा सरकारच्या विरोधामध्ये होता त्या कार्यकाळामध्ये, आणि त्या काळामध्ये हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे यांना कोणतीही भूमिका घेता आली नाही आणि समाज भावनेच्या पुढे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु राजकारण अशी गोष्ट आहे की कधी काय घडेल काही सांगता येत नाही, आणि तसा निर्णय घेतल्यानंतरही त्यांनी निवडणूक लढवली अपक्ष म्हणून. त्यामुळं जनतेमध्ये अशी एक भावना निर्माण झाली, यांनी घेतलेला निर्णय हा सहानुभूती मिळवण्यासाठी होता, त्यामुळे आता हे आपले राहिले नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी मतदारांनी सपशेल त्यांना नाकारलं. नक्कीच पाहायला गेलं तर लोकसभेला तुम्ही परळीची निवडणूक बघितलेली आहे. बूथ कॅप्चरिंग असेल किंवा हमारेचे विषय समोर आलेले आहेत, व्हिडिओ समोर आलेले आहेत. तोच प्रकार विधानसभेला घडला. सीसीटीव्ही बंद करण्यात आले, मारहाण झाली, ईव्हीएम मशीनची तोडफोड झाली, मारामारी झाली. हा फटका महायुतीला बसेल असं वाटलं होतं, कारण वातावरण भावनिक होईल, मात्र ते दिसलं नाही. त्याचं कारण उमेदवार चुकीचा दिला गेला. त्याऐवजी त्याच समाजाचा इतर उमेदवार, कारण ओबीसी मतदार तिथं अधिक संख्येनं आहे, तिथं ओबीसीच उमेदवार महाविकास आघाडीने दिला असता तर ही लढत अधिक चुरशीची झाली असती. परंतु तसं दिलं गेलं नाही. ऐनवेळी ज्याला आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये म्हणतो की आयात उमेदवार दिला गेला, म्हणजे जो पक्षाचा नाही, मित्र पक्षाचा आहे, आणि ऐनवेळी उमेदवारी तिथं दिली गेल्यामुळं निवडणुकाची तयारी कधीही 2 वर्षापासून करावी लागते.
परंतु ऐनवेळी 1 महिना अगोदर जर उमेदवारी दाखल केली तर तो उमेदवार मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात झाला. बूथ कॅप्चरिंग, तोडफोड, मारामारी ह्या घटना लोकसभेमध्ये झाल्या होत्या, आता विधानसभेमध्ये देखील झाल्या. या घटना किरकोळ म्हणता येणार नाही, परंतु तिथं प्राबल्य धनंजय मुंडे यांचं मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इतर उमेदवारांनी कितीही तिथं समजा ताकद लावली तर ती फारशी चालली गेली नाही. किमान त्यासाठी उमेदवार पक्षाची निष्ठावंत असलेला दिला असता तर त्याचं मताधिक्य किमान वाढलं असतं. नक्कीच विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला म्हणावं असं घवघवीत यश मिळालं नाही. बीड जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आहे संदीप क्षीरसागर यांनी आपला गड राखला असला तरी 5ही ठिकाणी महाविकास आघाडीचा जो आहे ते पराभव झालेला आहे. या संपूर्ण विषयावरती पराभव कशामुळे झाला, लाडकी बहीण योजना असेल, मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर असेल आणि अन्य जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न असतील, शरदचंद्र पवार यांनी दिलेले उमेदवार किंवा आयात केलेले उमेदवार याचा देखील फटका जे आहे ते बसल्याचं येथील ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमध्ये सार्वजनिक रिपोर्टरचे गणेश सावंत असतील, प्रारंभचे आपल्यासोबत धांडे असतील आणि आता चंपावती पत्राचे सुभाजी चौरे असतील यांनी आपल्या समोर संपूर्ण जे ते विश्लेषण मांडलेलं आहे. आणि या विश्लेषणापासून असं दिसून आलंय की ऐन वेळेला केलेले आहेत उमेदवार आणि जो फॅक्टर आहेत हे फॅक्टर जे लोकसभेला चालला, मात्र विधानसभेला ओबीसी एक गट्टा मतदान झालं, मायक्रो ओबीसी एक गट्टा झाला. त्याच्यामुळे याचा फायदा जे आहे ते महायुतीला झाला आणि त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना देखील या ठिकाणी चालल्या गेली आणि संपूर्ण जे सारांश जे आहे ते या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. मात्र असं जरी असलं, थोड्याफार मतांनी पराभव जरी झाला असला तरी या ठिकाणी संदीप क्षीरसागरांचा विजय झालेला आहे. मात्र याच्यामधून काही बाबी समोर आलेल्या आहेत, निष्कर्ष समोर आलेला आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.